हाय. तर काय मग रोज काय बनवायचं हा आपला नेहमीचाच प्रश्न असतोच ना उभा. चला, अशा झटपट होणाऱ्या रेसिपी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मी काय केलं, आज मलाही फार कंटाळा आला होता जेवण बनवायला. मग काय, आपली झटपट होणारी पापडाची कोशिंबीर. काय नाही, रात्रीचे उरलेले पापड होते फ्राय केलेले, ते चुरून घेतले, त्याच्यामध्ये एक बारीक चिरून कांदा टाकला आणि सोबत एक अशी फोडणी तयार केली. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता हे पण तुम्ही टाकू शकता, पण मी फक्त जिरं मोहरी टाकले आणि लाल तिखट, हळद, हिंग. तुम्हाला अजून काही हवं असेल, टोमॅटो वगैरे, तर तेही तुम्ही कच्चं कापून त्या पापडामध्ये टाकू शकता. आणि अशी झटपट होणारी रेसिपी तयार. भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता. नुसती डाळ भात असेल, पिठी भात असेल, तर त्याच्यासोबतसुद्धा ही भाजी अफलातून लागते. कधीतरी हलकंसं जेवलं तर आपलंही पोट भरतं आणि आपलं कामही कमी होतं. चला, रोज रोज भाज्या अशा बनवणं हॉटेलसारख्या पॉसिबल तर नसतातच. मग काय, अशा झटपट रेसिपी आपली मदत करतात. सोबत मस्त असं गावरान आंब्याचं लोणचं, गरम गरम चपाती आणि ही कोशिंबीर. मग काय, भाजीची गरजच नाही. तुम्ही पण करा, बनवा आणि खा. आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी बनली होती. आणि हो, जाता जाता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करत नाहीत. चला, बाय बाय.